तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या आजच्या चर्चेमध्ये स्वागत करतो. यस, चला झटपट पटापट आपली सुरुवात होत आहे. तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चर्चेमध्ये. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती. मित्रांनो, गणित भाग 2 चे 1 गुणांचे इम्पॉर्टंट प्रश्न, ज्या मुलाला पास व्हायला टेन्शन येतं, पास होणं कठीण आहे, त्या मुलांनी ही व्हिडिओ बघा. कारण याच्यातले बरेचसे प्रश्न, सगळेच प्रश्न या वर्षीच्या परीक्षेला येऊ शकतात. काही प्रश्न 1 मार्काला येतील आणि काही प्रश्न 2 मार्काला येतील. अतिशय इम्पॉर्टंट आणि जबरदस्त चर्चा आहे. आपण मागे गणित भाग 1 वरती पण अशाच प्रकारे चर्चा केली होती. त्याच्यातले पण बरेचसे प्रश्न आले. त्यामुळे आता ही जी आजची व्हिडिओ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जुन्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे, बऱ्याचशा प्रश्नपत्रिकांमधले आपण 1-1 मार्कांचे प्रश्न बघणार आहोत. तर झटकन पुढे जाऊयात. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं बघा, पहिली आपण मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका बघूया. मार्च 2024 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 मार्काला कोणते प्रश्न आले होते ते बघू. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट भाऊ, हा प्रश्न समजून घ्या. दरवर्षी आणि बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येतोय. काय प्रश्न आहे? बघा, प्रश्न क्रमांक पहिला लक्षात घ्या. मी तुम्हाला अगोदर सांगतो. प्रश्न क्रमांक पहिला, प्रश्न क्रमांक जो पहिला असतो त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न असतात, ए आणि बी. ए असतो 4 मार्काला, ज्याच्यामध्ये एमसीक्यूज प्रश्न असतात. एमसीक्यू म्हणजे त्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो. एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एक प्रश्न असतात आणि कौन बनेगा करोडपती अमिताभ बच्चन बोल रहा हूं. तसे तुम्हाला 4 ऑप्शन असतात इथं. क्लिअर दिसत नाहीये का? काही मुलांना क्लिअर दिसत नाही. पटकन आपण जरा क्लिअर करू. 1च मिनिटं मला द्या. 1 मिनिटामध्ये मी जरा क्लिअर करतो. कारण बऱ्याच मुलांना या ठिकाणी ब्लर दिसायला लागले. ठीक आहे, आता ब्लर दिसणार नाही. आता सगळं काही क्लिअर दिसेल. काही काळजी करू नका भावांनो. बघा, आता हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाकडे जर का आपण नीट बघितलं तर याच्यामध्ये एमसीक्यू असतात. पहिल्यातल्या ए मध्ये सगळे एमसीक्यू 4 मार्काला, 4च्या 4 सोडवायचे. आणि पहिल्यातल्या बी मध्ये 4 मार्काचे प्रश्न असतात. 1-1 मार्काचे 4 प्रश्न, 4 पैकी 4 सोडवायचे असतात. ओके. आणि 4 आणि 4 एकूण 8 मार्काचा हा प्रश्न आहे, ज्याच्यात प्रत्येकाला 8 पैकी 8 मार्क हमखास पडतील. जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. तुमचे 8 मार्क आज फिक्स होणार आहे. ही व्हिडिओ जो शेवटपर्यंत बघल त्याच्या खात्यामध्ये 8 मार्क जमा होणार म्हणजे होणार. चला बघूयात हा प्रश्न. भाऊ, हा जो प्रश्न आहे ना, खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या ही पायथागोरसचं त्रिकूट आहे? पायथागोरस म्हणजे काय? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण मध्ये काय असतं? कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. काटकोन त्रिकोण बघा, आधी समजून घ्या. बघा, काटकोन त्रिकोण आहे, बघा किती छान. सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान. याचा एक कोन असतो काटकोन. याचा एक कोन असतो काटकोन. म्हणून याला म्हणतात काटकोन त्रिकोण. बघा, याला काटकोन त्रिकोण म्हणतात. आणि काटकोन त्रिकोणातली सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण. मग आता या तारखेमध्ये सगळ्यात मोठी बाजू बघा, ए मध्ये सगळ्यात मोठी बाजू किती? 17 आहे. 17चा वर्ग काय झाला? 289. 17चा वर्ग कर भाऊ, तो किती येतो? 289 येतो. आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज कर, किती येते? 15चा वर्ग किती? उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करताना 15चा वर्ग 225. बरं का? बघा, या ठिकाणी 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग करा. 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग, 15चा वर्ग 225, 8चा वर्ग किती झाला? 64. दोघांची बेरीज किती? 5 आणि 4 9, 2 आणि 6 झाले 8 आणि हे 2. तुम्हाला बघा, या दोघांवरून लक्षात येतंय 17चा वर्ग बरोबर 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग. आपल्याला काय मिळालं? 17चा वर्ग बरोबर 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग. म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. बाकी तर कोणाकडेच बघायची गरज नाही. तुमचा ए ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो. हा जो प्रश्न आहे ना, मी तुम्हाला सांगतो, दिलेलं पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही, हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या ए मध्ये सुद्धा येऊ शकतो, पहिल्यातल्या बी मध्ये सुद्धा येऊ शकतो, किंवा प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. पण पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ओळखा, असा प्रश्न आपल्याला येतो. किंवा कधी कधी प्रश्न तुम्हाला डायरेक्ट येऊ शकतो पहिल्यातल्या बी मध्ये, 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकोण आहे की नाही ते स्पष्ट करा, ते सांगा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर हा प्रश्न एकदम सोपा होता. आता पुढचा प्रश्न, याचं उत्तर बघा. दुसरा जो आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, उत्तर ज्याला येतंय चॅट बॉक्स मध्ये पटकन लिहा.
भावा चॅट बॉक्स तुमच्यासाठी एकदम फ्री आहे. धाडधाड 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 मोबाईलची बटन दाबा. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, हाय हाऊ आर यू, जेवली का, जेवला का, याच्यासाठी आपली बोटाची बटन कसे सळसळतात, एकदम अशी सळसळ सळसळ करतात. तशीच उत्तर देताना पण बटन अशी सळसळ झाली पाहिजे बघा. साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर किती? बावड्या, साइन थिटा आणि कोसेक थिटाचं सूत्र काय? बऱ्याच मुलांनी उत्तर दिलंय. व्हेरी गुड, क्या बात है, जबरदस्त है, वरण बात है. बघा, साइन थिटा बरोबर माझ्याकडे सूत्र असतं 1 भागिले कोसेक थिटा. कोसेक थिटा हे सूत्र असतं बरोबर. आता साइन थिटा भाऊ आपल्या जागेवर कोसेक भागिले इकडे आले गुणिले साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर पलीकडे माझ्याकडे काय राहिले 1. म्हणजे साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1. कुठे आहे? इथं 1 उत्तर बरोबर आहे. आणि आजचा तास 1 वाजता सुरू झालाय. घड्याळात वाजला 1, आईने कापला केक, केक कापण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. बाबा मी नाही अभ्यास केला म्हणून चालणार नाही. तुला आता अभ्यास करायलाच लागणार. उत्तर आलेलं आहे 1. इथं तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर किती? 1. त्याचबरोबर टॅन थिटा गुणिले कॉट थिटा किती? बरोबर 1. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. किंवा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती? उत्तर येईल 1. असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक बॉक्स काय येईल? सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा येईल. अशा प्रकारचे प्रश्न येतील. बावड्या त्यासाठी माझे एक ऐक तू. सगळे सूत्र पाठ करून ठेव. सूत्र पाठ नाही केले तर तुला कुत्र पण विचारणार नाही. कारण का? सूत्र पाठ नाही केले, परीक्षेत चांगले मार्क मिळणार नाही. नापास हो. नापास झाल्यावर आपल्या करिअरची फार वाट लागली. त्याच्यामुळे कोण मारायला कुत्र तरी बघते आपल्याकडे. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे, की इथं सूत्रपाठ करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, बावड्या एक साक्षाचा चढ काय? भाऊ, एक साक्षाचा चढ हा एक साक्षाचा जर चढ काढायचं झालं तर इथं थिटा किती येतो? हा एक साक्ष असतो, हा वाय अक्ष असतो. समजा मला या रेषेचा जर चढ काढायचा तर मी तर या कोणाचं माप काढणार थिटा. समजा या कोणाचं माप जर 30 अंश असेल तर या रेषेचा चढ मी काय वापरणार? टॅन थिटा. चढ काढायचं सूत्र टॅन थिटा असतो. या रेषेचा चढ, पहिली गोष्ट या रेषेचा चढ काढायचा असेल तर टॅन थिटाचं सूत्र आपण वापरतो. आता त्याच्यासाठी मला ह्या रेषेचा कल काढावा लागेल. 30 अंश कल आहे या रेषेचा. पण एक साक्षाचा कल किती असतो? 0 असतो. म्हणजे थिटा बरोबर तुमच्याकडे 0 असतं. मग मला सांगा टॅन थिटा म्हणजे टॅन 0 चढ काढायचं सूत्र काय असतं बाबा? टॅन थिटा असतं. बरोबर. टॅन थिटा म्हणजे टॅन इथं किती आहे? 0. टॅन 0 ची किंमत किती असते? टॅन 0 ची किंमत किती असते? 0 असते, लक्षात घ्या. टॅन 0 ची किंमत आपल्याकडे 0 असते. एवढं जरा समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सॉरी, टॅन 0 ची किंमत 0 नाही बघा. साइन 0 ची किंमत असते 0. 0 भागिले ओके. टॅन 0 ची किंमत 0 असते. म्हणजे इथं तुम्हाला उत्तर येईल सी ऑप्शन करेक्ट आहे 0. एवढं लक्षात घ्या. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे. सूत्र अतिशय महत्वाचे. सूत्र जर नसेल माहिती तर तुमची गडबड होऊ शकते. त्यामुळे सगळी सूत्र नीट समजून घ्या. आणि तुमच्या पुस्तकामध्ये लक्षात घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये जी आपण म्हणतो ना त्रिकोणमितीची जी सारणी आहे, ती सारणी बघा. तुम्हाला दाखवतो मी वाटलं तर ती सारणी त्रिकोणमिती प्रकरणातली ती सगळी नीट पाठ करून ठेवा. सारणी खूप महत्वाची आहे. टेबल अतिशय महत्वाचा आहे. इथं उत्तर आलं 0. आणि जर वाय अक्षाचा चढ म्हटलं तर तो सांगता येत नाही. एक्स अक्षाचा 0, वाय अक्षाचा ठरवता येत नाही. पुढचा प्रश्न बघा. भाऊ पुढचा प्रश्न काय आहे? 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी काढा. भाऊ त्रिज्या आहे 3 सेमी. आर बरोबर आहे 3 सेंटीमीटर. आणि मला सर्वात मोठी जीवा काढायची. काय काढायचे? सर्वात मोठी जीवा. सर्वात मोठी जीवा कोण? जीवा. सगळ्यात मोठी जीवा वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. ऑप्शन सी. क्या बात आहे, जबरदस्त आहे, क्या बात आहे, वरण भात आहे. उत्तर सी येतात. प्रत्येक मुलांनी सी उत्तर दिले. काय पोरं हुशार आहे. उगाच मी लेक्चर घ्यायला लागलोय. तुम्ही लय हुशार आहे. पहिल्यापासून हुशार आहे. सी उत्तर बरोबर आहे. कारण सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास. वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा काय असतो? व्यास असतो. आणि व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. 2 गुणिले त्रिज्या. 2 गुणिले त्रिज्या 3 आहे. 2 गुणिले त्रिज्या 3 आहे. आणि 3 दुने 6 सेमी. एकदम करेक्ट कार्यक्रम केलाय तुम्ही. उत्तर एकदम बरोबर आहे तुमचं. व्हेरी गुड, जबरदस्त. अभ्यास चांगला झालाय पोरांचा. 1 2 3 4 क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीची पोरं हुशार. आता या परीक्षेमध्ये हा प्रश्न आहे ना मित्रांनो, याच्याकडे एक प्रश्न नका बघू. याच्याकडे एक संकल्पना बघा. याच्याकडे एक कन्सेप्ट बघा. कारण इथं दिले 2 त्रिकोण समरूप आहेत. त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर दिले आणि त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय. भावड्या एक लक्षात ठेव. ज्यावेळेस 2 समरूप त्रिकोण असतील आणि त्यांच्या क्षेत्रफळांचा विचार येतो, 2 समरूप त्रिकोण आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळांचा विषय असतो, त्यावेळेस काय असतं?
समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. मला काय दिले, दोन त्रिकोण सांगितले समरूप. बघा लक्षात घ्या, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. भाऊ गुणधर्म लक्षात घे. समरूप त्रिकोण असतील आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असेल तर हे काय असतं, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. मग मी इथं लिहिणार एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. एबीसी ची बाजू एबी, मग लिहायचं एबी चा वर्ग आणि भागिले पीक्यू आर ची बाजू पीक्यू, इथं लिहिलं पीक्यू चा वर्ग. इथं लिहायचं समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे. समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे, सीताफळे लिहू नका, समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे हे प्रमेय आहे. आणि मग आता किमती टाका. एबी चा वर्ग, एबी किती, एबी पीक्यू गुणोत्तर 2 असतील म्हणजे एबी च्या जागेवर 2 घ्या, पीक्यू च्या जागेवर 3 घ्या. 2चा वर्ग भागिले 3चा वर्ग, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, उत्तर झालं. अशा पद्धतीने मित्रांनो हा गुणधर्म लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला दोन समरूप त्रिकोण दिसतील आणि त्यांच्या क्षेत्रफळांचा विचार असेल तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग असतं. बरं का, लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कधी कधी प्रश्न उलटा दिला जाईल, तुम्हाला या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलं जाईल आणि बाजूंचं गुणोत्तर काढायला सांगितलं जाईल, असा सुद्धा प्रश्न येईल. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आणि एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर 4/9 आहे, तर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर काढा किंवा तर एबी पीक्यूचं गुणोत्तर काढा, असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढचा बघा. हा भाऊ, हा जो प्रश्न आहे ना, दरवर्षी एव्हरी इयर या प्रकारचा प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार, या वर्षी पण विचारला जाणार. काय प्रश्न आहे की बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5 सेमी व 3 सेमी आहे. बघ भावा, एका वर्तुळाची त्रिज्या R1 बरोबर 5 सेमी आहे, लिहून घे तू. आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या तिला आपण R2 म्हणू, जी आपल्याला दिले 3 सेमी. आणि मला काय दिलंय, ही दोन वर्तुळ कशी आहेत, बाह्यस्पर्शी आहेत. बाह्यस्पर्शी म्हणजे एकमेकांना अशा प्रकारे बाहेरून स्पर्श करतात. तर प्रश्न काय, त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. 101% प्रश्न तो केंद्रातील अंतर काढा. भावड्या आकडे बदलतील पण प्रश्न तोच राहील. केंद्रातील अंतर काढा. माहिती लिहायचं केंद्रातील अंतर. केंद्रातील अंतर बघ, लक्षात घे, केंद्रातील अंतर. जर दोन वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील, बाहेरून, एकाचं केंद्र इथं आहे एकाचं केंद्र इथे, तर केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज. बाहेरून स्पर्श करतात म्हणून बेरीज करायची, R1 अधिक R2 करायचं. R1 माझ्याकडे 5 आहे, R2 3 आहे, 5 आणि 3 8 सेंटीमीटर. भावड्या विषय संपला. एकदम सोपा आहे. म्हणजे वर्तुळ जर बाह्यस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर काढा जर प्रश्न विचारला तर तिथं लिहायचं त्रिज्यांची बेरीज. आणि जर ही वर्तुळ आंतरस्पर्शी असती, आतून स्पर्श करणारी असती, तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी. मग तुम्ही 5 वजा 3 केलं असतं, उत्तर 2 आलं असतं. तुम्हाला मी सांगतो, लिहून देतो की अंतरस्पर्शी किंवा बाह्यस्पर्शी दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला फिक्स असतो. दोन वर्तुळे एकमेकांना आतून स्पर्श करत असतील तर केंद्रातील अंतर काढा, बाहेरून स्पर्श करत असतील तर केंद्रातील अंतर काढा. हे दोन जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, ते कन्फर्म आहेत. दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. किंवा कधी कधी प्रश्न असा पण विचारला जाईल की दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर 8 सेंटीमीटर आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे, तर दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या काढा. असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाच्या सुद्धा तयारीत आपण राहिलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा. एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेमी असेल तर त्याच्या बाजूची लांबी काढा. या प्रश्नाला तुम्ही दोन प्रकारे सोडवू शकताय. हा प्रश्न सुद्धा कन्फर्म बऱ्याचदा परीक्षेला येतो. जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तेच मी घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळावे. बघा, पहिली गोष्ट, एका चौरसाचं कर्ण. मी तुम्हाला पहिलं सांगतो. प्रश्न 2 मार्काला आला तर कसा सोडवायचा आणि 1 मार्काला आला तर शॉर्टकट मध्ये सोडवायचा. 2 मार्काला आला तर काय करायचं, एक चौरस आहे. चौरस म्हणजे काय, ज्याला आहेत 4 बाजू, तो खातो रोज काजू. ABCD, त्याचं नाव आहे राजू. ABCD हा एक चौरस आहे, ज्याच्या सगळ्या बाजू एकरूप असतात, ज्याच्या सगळ्या बाजू असतात समान, त्यालाच म्हणतात आपण समभुज चौकोन. तो समभुज चौकोन पण असतो हा. सगळ्या बाजू समान आहेत आणि सगळे कोण समान असून 90-90-90 मापाचे आहेत. ठीक आहे. आणि याचा जो कर्ण आपल्याला दिलाय AC, तो 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर मला दिलेला आहे.
तर आता याच्या बाजूची लांबी मला काढायची आहे. आता याच्या बाजू काढण्यासाठी मला बाजू AB आणि BC चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्या असतात. मग आपण ती बाजू जी आहे ना चौरसाची तिला आपण x म्हणू. ही x आहे, ही x आहे, ही x आहे आणि ही x आहे. आता बघा काटकोन त्रिकोण ABC मध्ये काटकोन त्रिकोण ABC मध्ये भाऊ ABC हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये सूत्र काय असतं? कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. कर्ण कोण AC, मग AC चा वर्ग लिहा. AC चा वर्ग बरोबर बाजू AB तिचा वर्ग अधिक दुसरी बाजू BC त्या BC चा वर्ग. हे सूत्र लिहिलं. पायथागोरसचं प्रमेय. भाऊ आता AC किती आहे? 10 वर्गमुळात 2 आहे. लिहून टाका 10 वर्गमुळात 2 बरोबर. AB चा वर्ग x आहे आणि BC पण x आहे. म्हणजे x चा वर्ग अधिक x चा वर्ग आला. आता पुढे एक काम करा. 10 चा इथं वर्ग आहे. 10 चा वर्ग 100. तुमच्या सगळ्यांचा येणार पहिला नंबर. वर्गमुळात 2 चा वर्ग 2. x वर्ग आणि x वर्ग 2x चा वर्ग. याच्यातून 2 2 गेले. म्हणजे काय राहिलं x वर्ग बरोबर 100 राहिलं. x चा वर्ग बरोबर 100. मग x बरोबर 100 चं वर्गमूळ आलं 10 सेंटीमीटर. x बरोबर 100 चं वर्गमूळ आलं 10 सेंटीमीटर. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला बाजू काढता येईल. म्हणून लिहायचं चौरसाची बाजू 10 सेमी. आणि जर 1 मार्काला प्रश्न हा आलेला आहे किंवा बहुपर्यायी आला तर बघा चौरसाची बाजू बाजू जर आली तर काय सूत्र असतं? वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. बाजू काढायचं सूत्र असतं वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. हे सूत्र लक्षात घ्या. चौरसाची बाजू बरोबर वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. म्हणजे काय? वर्गमुळात 2 गुणिले कर्ण 10 वर्गमुळात 2. इथं काहीतरी राहिलं बरं का? चौरसाची बाजू बरोबर नाही, नाही. बाजू बरोबर सॉरी चुकलं बरं का. चौरसाची बाजू बरोबर 1 वर्गमुळात 2 गुणिले कर्ण असा विषय. चौरसाची बाजू बरोबर आपल्याला काय 1 वर्गमुळात 2 गुणिले कर्ण हे सूत्र लक्षात घ्या. आता मला बाजू काढायचे 1 वर्गमुळात 2 गुणिले कर्ण किती दिलाय 10 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 2 गेले उत्तर आलं 10. म्हणजे हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचंय की चौरसाची बाजू बरोबर 1 वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. मग 1 वर्गमुळात 2 गुणिले कर्ण किती 10 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 गेले 10. 1 मार्काला आला असा लिहिला तरी चालेल. पण 2 मार्काला आला तर जरा डिटेल मध्ये लिहा म्हणजे मार्क मिळतील. हा तर अशा पद्धतीने हा प्रश्न येऊ शकतो. इथं थोडासा वेगळा प्रश्न येईल. यावर्षी असं पण येऊ शकतं की चौरसाची बाजू दिली जाईल. चौरसाची बाजू 10 सेमी आहे तर कर्ण काढा. मग असा जर प्रश्न आला तर मग तुम्ही बाजू तर 10 सेमी आहे आणि मग कर्ण तुम्हाला काढता येईल. पायथागोरसचा प्रमेय सेम प्रश्न आहे. कधी बाजू दिली जाईल, कर्ण काढायला सांगितलं जाईल आणि कधी-कधी कर्ण दिला जाईल आणि सांगितलं जाईल बाजू काढा. ओके? तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. किंवा इथं असाही प्रश्न विचारला गेला, परिमिती काढा. आता मला म्हटलं याची परिमिती काढा. असं जर म्हटलं या चौरसाची परिमिती काढा, तर परिमिती काय असतं 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू असतं. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4 गुणिले बाजू किती आहे 10. 4 10 40 सेंटीमीटर ही झाली परिमिती. आणि एखाद्या वेळेस असं म्हटलं चौरसाचं क्षेत्रफळ काढा. तर क्षेत्रफळ काय असतं? चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र असतं बाजूचा वर्ग. ओके? बाजू आहे 10 आणि 10 चा वर्ग किती? 10 चा वर्ग 100 सेंटीमीटरचा वर्ग किंवा 100 चौरस सेमी. असा पण प्रश्न विचारला जातो. त्यासाठी सूत्र माहिती पाहिजे. ठीक आहे? 1 मार्काला जरी असला तरी तो प्रश्न फिरून-फिरून वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. आता पुढचा मुद्दा बघा. इथं दिलाय डबल प्रश्नाला एकाच वर्षी एक्स रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेने केलेला कोन म्हणजे थिटा बरोबर दिलाय तुमच्याकडे 45 अंश. तर त्या रेषेचा चढ काढा. चढ काढायचं सूत्र काय टॅन थिटा. भावड्यात चढ काढायची 2 सूत्र आहेत. पहिलं एक सूत्र आहे y2 - y1 भागिले x2 - x1 हे चढ काढायचं सूत्र आहे आणि दुसरं एक सूत्र आपल्याकडे आहे टॅन थिटा. मग आता इथं मी टॅन थिटा वापरणार कारण मला थिटा दिलाय. चढ बरोबर टॅन थिटा. बावड्यात चढ बरोबर टॅन थिटा. टॅन किती दिलाय? टॅन थिटाची किंमत आहे 45 आणि टॅन 45 ची किंमत असते 1. चढ बरोबर तुमचा 1 आला. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न पण येऊ शकतो. इथं थिटाची किंमत बदलेल. थिटाची किंमत 0 असेल, 30 असेल, 45 असेल, 60 असेल किंवा 90 असेल आणि चढ काढा. तर तुम्हाला टॅन थिटाचं सूत्र वापरायचं आहे. आणि जर 2 बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर हे सूत्र वापरायचे. दोघांपैकी एक प्रश्न कन्फर्म असतो. एवढं लक्षात घ्या. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. मार्च 2025. आता आपण बघितलं बाबा मार्च 2024 ला कुठले-कुठले प्रश्न विचारले गेले होते 1 मार्काला. आता मार्च 2025 ची प्रश्नपत्रिका बघूयात. बघा 24च्याच प्रश्नपत्रिकेला जवळपास आपल्याला 20-22 मिनिटं गेलेले आहेत. पण पुढच्या प्रश्नपत्रिका फटाफट होतील. कारण आता बघा हा परत आला रे. परत प्रश्न आला. कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? मगाशी सुद्धा आलता. पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण आलता. कन्फर्म. याच्यामध्ये 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे.
मगाशी बोललो होतो तुम्हाला. इथं बघा 5चा वर्ग जर तुम्ही केला, तर 5चा वर्ग येतो 25. ओके. 5चा वर्ग किती येतो? 25. त्याला म्हणा 1 नंबर. आणि उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज करा. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. 9 आणि 16 किती? 25. याला म्हणायचं नंबर 2. इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग ह्या 2 बाजू सारख्या आहेत. म्हणून हे पायथागोरसचं त्रिकोण आहे. परीक्षेला लिहायची गरज नाही. परीक्षेला तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं असतं. जर 1 मार्काला प्रश्न आला पहिल्यातल्या बी मध्ये, तर डिटेल लिहायचं. पहिल्यातल्या ए मध्ये आला तर डिटेल लिहायची गरज नाही. डायरेक्ट उत्तराला टिक करायची, टिक नाही करायची. उत्तर लिहायचं बाबा. प्रश्न क्रमांक पहिला असं लिहायचं. प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यातला ए आणि ए मधला पहिला आहे. त्याचं उत्तर आहे बाबा बी ऑप्शन. तुमचा विषय संपला. बी 3, 4 आणि 5 झालं उत्तर. कार्यक्रम संपला. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागणार आहे. ते एकदम सोपं आहे. रिपीट झाला. मगाशी सुद्धा हा प्रश्न होता. यावर्षी सुद्धा आला. बरेचसे प्रश्न रिपीट होतात मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. आता हा बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात आंतरलिखित हा प्रश्न खूप वेळा येऊन गेला या टाईपचा, खूप वेळा. काय दिलंय? ओ केंद्र असलेल्या वर्तुळात असं वर्तुळ काढून टाका. याचा केंद्रबिंदू आहे ओ. ओ ओ जाने जाना. ओके. आंतरलिखित कोन एसीबी चे माप. एसीबी हा एक आंतरलिखित कोन आहे बघा. हा एसीबी. एसीबी ए आहे, सी आहे आणि बी आहे. याचं माप आपल्याला दिलंय 65 अंश. भावड्या याचं माप मला दिलेलं आहे 65 अंश. ठीक आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, तर त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाचं माप ए एक्स बी. हा जो त्याने अंतर खंडित केलेला कंस आहे ए एक्स बी, याचं माप काढायचंय. या कंसाचं माप या कोनाच्या मापाच्या डबल असतं, लक्षात घ्या. आपल्याकडे एक सूत्र असतं. कोन ए बी सी एसीबी एसीबी बरोबर 1/2 माप कंस ए एक्स बी कंस ए एक्स बी. आंतरलिखित कोनाचं प्रमेय नीट समजून घ्या मित्रांनो. इथं आंतरलिखित कोण आहे ना, तर आंतरलिखित कोनाचं प्रमेय काय आहे? मित्रा, या कोनाचं माप, आंतरलिखित कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे या कोनाचं माप या कंसाच्या निम्म आहे. याचा अर्थ या कंसाचं माप या कोनाच्या डबल असणार. ओके. आता लक्षात घ्या, या सूत्रामध्ये किमती टाका. मला सांगा, कोन एसीबीचं माप दिलेलं आहे 65 अंश बरोबर 1/2 गुणिले माप कंस ए एक्स बी. माप कंस ए एक्स बी. आपल्याला माप कंस ए एक्स बी चंच माप काढायला सांगितलंय. हा 2 भागिले इकडे आला गुणिले 65 गुणिले 2 बरोबर माप कंस ए एक्स बी. कंस ए एक्स बी. मग आता मला सांगा, माप कंस ए एक्स बी बरोबर किती? ए एक्स बी बरोबर 65 दुने 130 अंश. मित्रा, आकडे बदलतील, नावं गावं बदलतील, पण प्रश्न असाच राहील. 130 माप कुठे बाबा? 130 डी ऑप्शन मध्ये आहे. माप कंस ए एक्स बी. जर तुम्हाला या ठिकाणी पहिल्यातल्या बी मध्ये प्रश्न आला तर असा पूर्ण सोडवायचा आहे. फक्त इथं कंसात लिहायचं आंतरलिखित कोनाचं प्रमेय, असा सोडवावा लागेल. ओके. आणि इथं बघा, आणि तुम्हाला इथं फक्त एवढंच लिहायचं डी बरोबर 30 130. इथं अजून एक प्रश्न विचारला गेला होता एका वर्षी, सेम प्रश्न होता. फक्त तुम्हाला इथं माप कंस ए एक्स बी चं माप नव्हतं विचारलं. हे ए एक्स बी चं माप 130 अंश आलंय. एका वर्षी मुलांना माप कंस एसीबी चं माप विचारलं होतं. एसीबी चं. भावड्या, मग ह्या एसीबी चं माप किती असेल? एसीबी चं माप किती असेल? आता लक्षात घ्या, इथं या कंसाचं माप 130 आलं. याचं माप आलं 130. बरोबर किती आलं? 130 अंश आलंय. संपूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं. त्या 360 मधून हे 130 गेले. 360 मधून जर का 130 गेले तर किती आलं बाबा माझ्याकडे उत्तर? 230. म्हणजे हा जो एसीबी कंस आहे त्याचं माप 230 येईल. कधी कधी असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की एसीबीचं माप काढा. मग त्या एसीबीचं माप काढताना मी ते माप काढणार 230. संपला विषय. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न येणार आणि माझ्याकडे सध्या तरी उत्तर 130 आहे, कारण मला AXB विचारलाय. मग तो 130 असणार आहे. आता इथं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे गणित सोडवायची पण गरज नाही. तुमच्या लक्षात आलं इथे 65 आहे, तर या कंसाचं माप दुप्पट असणार. हा 65 तर त्याचे डबल हा 130. संपला विषय. 130 लिहिलं. ओके. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आपल्याला याच्यात विचारला गेला होता बघा. आता इथं अंतराचं सूत्र 3, 4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर. आता बघा मला सांगा, आरंभ बिंदूचे निर्देशक काय असतात? 0, 0. बरोबर. आणि माझ्याकडे समजा हा जो बिंदू आहे त्याला मी नाव म्हणतो ए. बिंदूचे निर्देशक आहे 3 आणि 4. आरंभ बिंदूचे निर्देशक आणि ए चे निर्देशक. भावड्या, या दोघांमधलं अंतर काढायचं अंतर. मग अंतर काढण्यासाठी कुठलं सूत्र वापरणार? कुठला मंत्र वापरणार? अंतराचे सूत्र. हो, आता अंतराचे सूत्र काय बाबा? ए ओ
AO अंतराचं सूत्र काय आपल्याकडे असतं, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग हे सूत्र आहे. आता x1 x2 आणि y1 y2 काय बघा, याला म्हणायचं x1 आणि y1, याला म्हणायचं x2 आणि y2. आता किमती टाका, तुमचं उत्तर येईल. x2 मायनस x1, x2 3 आहे, x1 0 आहे. इथल्या 3 वजा शून्याचा वर्ग अधिक y2 वजा y1, y2 4 आहे, y1 0 आहे. 4 वजा शून्याचा वर्ग. आता मला सांगा, 3तून 0 गेले 3, 3चा वर्ग. 4तून 0 गेले 4, 4चा वर्ग. 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16. 9 आणि 16 झाले बाबा आपल्याकडे 25. वर्गमुळात 25. वर्गमुळात 25 म्हणजे 5. 25चं वर्गमूळ 5. या ठिकाणी ऑप्शन सी करेक्ट आहे. बऱ्याच मुलांनी उत्तर दिले. तर हा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो. याच्यामध्ये कधी-कधी तुम्हाला आरंभ बिंदूच्या ऐवजी एका बिंदूचे निर्देशक देतील 3, 4, दुसऱ्या बिंदूचे निर्देशक देतील 5, 6. तर या दोन बिंदूंमधलं अंतर काढा, असा सुद्धा प्रश्न येईल. या दोघांमधलं अंतर काढा. मग इथं आरंभ बिंदू आणि एक बिंदू दिलाय, त्याच्याऐवजी दोन वेगळे बिंदू दिले जातील आणि त्याच्यातील अंतर काढा. तरी आपल्याला हे अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवावा लागेल. ठीक आहे. चौथा प्रश्न बघू यातला काय. चौथ्या प्रश्नामध्ये बघा, एका शंकूची त्रिज्या, भावड्या शंकूची त्रिज्या म्हणजे आर बरोबर मला किती दिले 5 सेंटीमीटर. त्याची लंब उंची म्हणजे एच बरोबर मला दिलाय 12 सेंटीमीटर. तर शंकूची तिरकस उंची काढा. भावड्या तिरकस उंची म्हणजे एल. शंकूची तिरकस उंचीचं सूत्र काय असतं, एल चा वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. एक सूत्र लक्षात घ्या बघा, आपल्याकडे जर अशा प्रकारे जर शंकू असेल तर ह्या शंकूची बघा हा काटकोन त्रिकोण तयार होतो. ही लंब उंची असते, सॉरी ही तिरकस उंची, ही लंब उंची आणि हा ही त्रिज्या असते. म्हणजे हा एल चा वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग होतो. हे सूत्र माहिती पाहिजे तुम्हाला. ओके. आता आर वर्ग काय बाबा, आर 5 आहे, 5चा वर्ग. एच 12 आहे, 12चा वर्ग. 5चा वर्ग 25, 12चा 144. मग एल वर्ग बरोबर या दोघांची बेरीज किती झाली, 4 आणि 5 झाले 9, 4 आणि 2 6, 169. एल चा वर्ग 169. मग एल बरोबर किती, 169चं वर्गमूळ 13. एल बरोबर 13 म्हणजे ऑप्शन सी उत्तर बरोबर आहे. सूत्र सगळी माहिती पाहिजेत मित्रांनो. सूत्र पाठ असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्यामुळे सगळे सूत्र नीट समजून घ्या. ओके, चला पुढे. पुढचा प्रश्न. हा काय प्रश्न आहे. याच्यामध्ये मला काय करायचं आहे, खालील त्रिकोण एबीसी मध्ये बीडीसी दिलंय. बीडी बरोबर 7 आहे बघा, बीडी बरोबर 7 आहे आणि बीसी बरोबर आपल्याकडे जर बघितलं, बीसी बरोबर आपल्याकडे 20 आहे. तर मला सांगा, हा बीडी 7 आहे, संपूर्ण बीसी 20 आहे, तर सीडी किती झाला. या 20 मधून हे 7 गेले तर सीडी माझ्याकडे येईल 13. आता मला काय विचारलंय की बाबा एरिया ऑफ त्रिकोण एबीडी, एबीडी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एबीसी काढा. बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मगाशी एक प्रश्न बघितलेला सगळ्यात पहिला, सुरुवातीला पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मगाशी आपण बाजूवर्ग भागिले बाजूवर्ग घेतलं होतं, कारण ते समरूप होते. पण आता इथे हे दोन त्रिकोण समरूप नाहीयेत. मग एक चेक करायचं, या दोन त्रिकोणांमध्ये पाया समान आहे का, उंची समान आहे. त्रिकोण एबीडी कुठला, एबीडी त्रिकोण कुठे आहे माझ्याकडे बघा. एबीडी हा ए आहे, हा बी आहे आणि हा डी आहे. ह्या एबीडी त्रिकोणाचा जर विचार केला तर या एबीडीचा पाया कुठला आहे, पिवळ्या रंगाच्या त्रिकोणाचा पाया बीडी. आणि उंची दिले का, उंची नाही दिले. कारण उंची ए पासून तुम्ही मोजणार नाही, दिली तरी ती उंची तुम्हाला ए पासून मोजावी लागणार आहे. ए पासून लंब जी असेल ते उंची. दुसरा आहे एबीसी. एबीसी त्रिकोण म्हणजे हा सगळ्यात मोठा जो त्रिकोण आहे. मला सांगा, या एबीसीच्या मोठ्या त्रिकोण आहे त्याचा पाया काय आहे, त्याचा पाया बीसी आहे. हिरव्या रंगाच्या त्रिकोणाचा पाया बीडी आणि मोठ्या रंगाच्या त्रिकोणाचा पाया बीसी, म्हणजे दोघांचा पाया समान नाहीये. दोघांमध्ये समान काय बघा, दोघांचा ए हा शिरोबिंदू सारखा आहे, एक शिरोबिंदू समान आहे, याचा अर्थ दोघांची उंची तुम्ही ए पासून मोजणार, म्हणजे या दोन त्रिकोणांची उंची समान आहे. आणि उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात येतं. पाया भागिले पाया, उंची समान मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. म्हणून एबीडीचा पाया काय बाबा, एबीडीचा पाया बीडी, तो बीडी या ठिकाणी इथे लिहून टाका. आणि एबीसीचा पाया आहे बीसी, इथं लिहा बीसी. इथं लिहायचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, उंचीचे त्रिकोण, सामान नका लिहू, समान उंचीचे त्रिकोण. आता मला सांगा बीडी बरोबर किती आहे, बीडी आहे 7 आणि बीसी आहे 20. इथं लिहायचं 7/20, विषय संपला. जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया येतं, म्हणजे पायांच्या प्रमाणात. आणि जर पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची येईल, म्हणजे उंचीच्या प्रमाणात. चला आता पुढे जाऊयात आपण. पुढे बघा,
पुढचा प्रश्न आपल्याकडे काय बघा, इथं भावड्या हा प्रश्न नीट समजून घेतो. कारण इथं आपल्याला जर अशी आकृती आली रे आली, तर समजायचं इथं कुठलं प्रमेय आहे, भूमिती मध्याचा गुणधर्म. बघा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणात कर्णावर लंब टाकला तर भूमिती मध्याचा गुणधर्म होतो. इथं उत्तर लिहिताना लिहायचं काटकोन त्रिकोण. काय लिहायचं? काटकोन त्रिकोण. एम एन पी मध्ये आपल्याला काय करता येईल? काटकोन त्रिकोण एमएनपी मध्ये एन क्यू लंब एमपी काय दिलंय? एन क्यू लंब एमपी असं आहे. म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार डिटेल मध्ये सांगतोय, म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार आता या भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार काय सूत्र तयार होतं? सूत्र तयार करता आलं पाहिजे. काय? जो लंब कोण आहे एनक्यू, भाऊ त्याचा वर्ग करायचा. या एनक्यू चा वर्ग करायचा, बाकी काय नाही करायचं. एनक्यू चा वर्ग बरोबर हा लंब कोणावर टाकलाय? हा लंब टाकलेला आहे एमपी वरती. आणि एमपी चे दोन भाग कुठले झाले बघा. काय केलं? एनक्यू चा वर्ग. सूत्र लक्षात घ्या बरं का, एनक्यू चा वर्ग बरोबर. आणि बरोबर हे एमक्यू गुणिले क्यूपी या दोघांचा गुणाकार. एमक्यू गुणिले क्यूपी मग इथं लिहायचं एमक्यू गुणिले क्यूपी. सूत्र तयार करा मित्रांनो. भूमितीमध्ये आकृतीवरून सूत्र तयार करता आली पाहिजे. एकदम सोपा विषय आहे. एनक्यू वर्ग बरोबर एमक्यू गुणिले क्यूपी. आता किमती टाकून द्या. एमक्यू किती? एमक्यू मला दिले 9 आणि क्यूपी दिले 4 बरोबर. 9 गुणिले 4 आणि आपल्याला काढायचे एनक्यू बरोबर. एनक्यू चा वर्ग बरोबर 9 चौक 36 आणि 36 चं वर्गमूळ किती? एनक्यू बरोबर 36 चं वर्गमूळ आलं 6. विषय संपला. इथं कधी कधी असा प्रश्न विचारला जाईल, एनक्यू ची किंमत दिली जाईल 6, एमक्यू ची किंमत दिली जाईल 9 आणि क्यूपी ची किंमत काढा, असा सुद्धा प्रश्न दिला जाऊ शकतो. असा जरी आला प्रश्न तरी मला त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे. ओके, चला आता पुढे जाऊयात मित्रांनो. आणखी याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की आकृती थोडी बदलून येऊ शकते. अशी पण जर आकृती तुमच्याकडे आली, कशी आली, इथं आलं ए, इथं आलं बी, इथं आलं सी, इथं लंब दिला आणि इथं दिलं डी. मग इथं सूत्र कसं तयार होईल? बीडी चा वर्ग बरोबर एडी गुणिले डीसी असं सूत्र तयार झालं पाहिजे. बीडी चा वर्ग बरोबर एडी गुणिले डीसी. आकृती लक्षात घ्या, कशीही येऊ शकते. तुम्हाला सूत्र बनवता आलं पाहिजे. भूमितीमध्ये सूत्र बनवता आलं की तुमचं काम झालं. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न परत आलाय. मगाशी सुद्धा आपण या प्रकारचा प्रश्न बघितला होता. एका रेषेने एक अक्षाच्या धन दिशेने केलेला कोन म्हणजे थिटा बरोबर 30 अंश आहे. थिटा बरोबर 30 अंश आहे. तर चढ काढा. मग चढ काढायचं सूत्र काय? टॅन थिटा. टॅन थिटाची किंमत किती बाबा? टॅन थिटाची किंमत 30 दिले. मग आता टॅन 30 ची किंमत असते किती सारणीमध्ये? साइन 30 ची किंमत असते 1/2 भागिले कॉस 30 ची किंमत वर्गमुळात 3/2. 2 2 गेले 1/वर्गमुळात 3. इथं 1/वर्गमुळात 3 असते. ही माझ्याकडे ट्रिक आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल, पण पाठ करून ठेवा तुम्ही. टॅन 30 ची किंमत किती? 1/वर्गमुळात 3. टॅन 60 ची किंमत किती असते? वर्गमुळात 3. टॅन 45 ची किंमत किती असते? 1. टॅन 0 ची किंमत किती असते? 0. आणि टॅन 90 ची किंमत सांगता येत नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काढू शकतो चढ. मगाशी सुद्धा या प्रकारचा प्रश्न होता. मगाशी 45 अंश होता, आता तुम्हाला 30 अंश दिले. ठीक आहे, रिपीट झालाय प्रश्न. त्यामुळे याच प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा येतात. चक्रीय चौकोनाचा प्रश्न हा सुद्धा 4-5 वेळा या प्रकारचा प्रश्न आलाय. याच्यामध्ये काय दिलंय? चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये ए बरोबर 100, सी काढा. मित्रांनो, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग या ठिकाणी काय करायचं? कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश. इथं लिहायचं चक्रीय चौकोनाचे प्रमेय. कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजे त्यांच्या कोनांच्या मापांची बेरीज 180. चक्रीय चौकोन म्हणजे काय? अशा प्रकारे वर्तुळामध्ये जो अंतर्लिखित असतो तो चक्रीय चौकोन. आता एबीसीडी जर हा चौकोन असेल आणि ए चं माप जर 100 असेल तर त्याच्या समोरच्या कोनाचं माप विचारले सी चं, आणि या दोघांची बेरीज 180 अंश असते. म्हणून ए अधिक सी बरोबर 180. ए चं माप आहे 100 अधिक कोन सी बरोबर 180 अंश. कोन सी आपल्या जाग्यावर, 100 आपल्या जाग्यावर, सॉरी 180 आपल्या जाग्यावरती, 100 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 100 झाले आणि सी बरोबर 180 तून 100 गेले 80 अंश आलं. संपला विषय. एकदम सिंपल प्रश्न आहे मित्रांनो, एकदम सोपा आहे. इकडं एबीसीडीच्या ऐवजी पी आणि आर देतील, पी चं माप 80 देतील तर आर चं माप काढा, अशा प्रकारे येईल. पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाकडे जरा नीट व्यवस्थित लक्ष द्या. चला पुढे पुढे आता जुलै 2024 बघूयात. तत्पूर्वी जरा पाण्याचा घोट पिऊन बघूयात. पाणी लय महत्वाचं आयुष्यामध्ये. पाणी पाहिजे शरीराला. चला पुढचा प्रश्न.
हम्म चला झटपट पटापट। अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पे ये रहा। हर साला देखो क्या सवाल है। थोडासा प्रश्न वेगळा आहे. थोडासा प्रश्न डोकं चालवायला लागणार आहे. बघा काय दिलंय, जर त्रिकोण एबीसी आणि पीक्यूआर मध्ये शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीत आपल्याला दिले एबी छेद क्यू आर, बीसी छेद पी आर आणि सीए छेद पी क्यू, तर खालीलपैकी सत्य विधान कोणतं? लक्षात घ्या. सत्य विधान बघताना बघा मी म्हटलं ए बी सी, आता इथं कुठले दोन त्रिकोण समरूप असतील? ए बी सी असं नाव असेल त्याचं, ए बी सी, आणि त्याला समरूप लिहिताना मी पी क्यू आर लिहिताना कसं लिहिणार? ए बी सी ही संगती, त्याला काय क्यू आर पी असणार आहे. क्यू आर पी अशी संगत असणार आहे. म्हणजे कसा गेलाय, एबीसी आणि पी आर क्यू असं म्हणा. आता इथे एबीसी आणि पी आर क्यू असं तुम्ही लिहू शकताय, किंवा जर तुम्हाला पी क्यू आरच लिहायचं असेल नाव, मग ते पी क्यू आर मग कसं असेल? पी क्यू आर म्हणजे पी क्यू आर असा आहे, त्रिकोण पी क्यू आर असा आहे, असा पी क्यू आर असेल तर त्याच्या जोडीला सी ए बी पाहिजे. समोर त्रिकोण सी ए बी अशी काहीतरी तुम्हाला जोडी तिथं जुळवली पाहिजे. आता ही कशी जुळवायची बघा, या ठिकाणी आपण बघूयात. बघा पी क्यू आर आणि एबीसी बरोबर आहे का? बघा पी क्यू आर, पी क्यू आर ही संगती अशी आली, म्हणजे इथून असा गेलाय तुमचा विषय, आणि एबीसी कसा आहे? असा आहे. एबीसी विषय असा गेलाय, म्हणजे इथं तुम्हाला ही संगतीत नाहीये, ही जोडी संगतीमध्ये नाहीये. कारण पी क्यू आर असा आहे आणि तुमचा एबीसी असा आहे, त्याच्यामुळे ही संगती बरोबर नाहीये. दुसरी संगती चेक करा. पी क्यू आर, पी क्यू आर असा आहे बरोबर, आणि सीएबी, सीएबी पण असाच आहे. बघा बघा पी क्यू आर आणि सीएबी ही संगती बरोबर आहे. बाकी काय बघायची गरज नाही. हा थोडासा वेगळा प्रश्न होता. ओके, तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो. तुमच्या संकीर्ण प्रश्न संग्रहामधला होता. आता बघा हा प्रश्न मगाशी मित्रांनो आपण बघितला. मगाशी या टाईपचा प्रश्न बघितला होता. दोन बाह्यस्पर्शी मी तुम्हाला म्हटलं येतो. बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत. त्यांच्या त्रिज्या 5.5 आणि 3.3 आहे. R1 अधिक R2 करणार तुम्ही. बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत. तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज. मगाशी आपण बघितलं होतं. त्रिज्यांची बेरीज मग म्हणजे 5.5 अधिक 3.3, दोघांची बेरीज किती आली? 8.8 सेंटीमीटर. कुठे 8.8? इथं करेक्ट आहे. बाह्यस्पर्शीय म्हणून 8.8, आणि जर ही दोन वर्तुळ आंतरस्पर्शी असती तर वजाबाकी केली असती. 5.5 मधून 3.3 वजा केले असते, 2.2 उत्तर आलं असतं. म्हणजे इथं बाह्यस्पर्शीच्या ऐवजी आंतरस्पर्शी जर शब्द असता तर तुमचं उत्तर बदललं असतं. एकतर बाह्यस्पर्शी किंवा आंतरस्पर्शी दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला येणार, यांची तयारी चांगली करून ठेवा. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा. रेख AB हा y अक्षाला समांतर असून बिंदू A चे निर्देशक 1, 3 आहे, तर बिंदू B चे निर्देशक काढा. इथं डोक्याला ताप आहे बघा. माझ्याकडे समजा हा एक साक्ष आहे, ते बिंदू दाखवूनच बघा, प्रॅक्टिकली बघावं लागणार आहे. याचे निर्देशक 1, 2, 3, 4 पकडा. 1, 2, 3 आणि 4 आहे. याचे 1, 2, 3, 4 पकडा. 1, 2, 3 आणि 4 आहे. आणि इथं बघा -1, -2 आणि -3 असं काहीतरी पकडा, -4. आता मला एक बिंदू दिलाय. काय दिलंय? AB हा y अक्षाला समांतर आहे. y अक्षाला समांतर आहे म्हणजे असा उभा असेल. एक तर असा असेल किंवा इकडे असेल. म्हणजे ही जी रेषा आहे ती एकतर इकडे असेल किंवा इकडे असेल, पण रेषा उभी असणार आहे. y अक्षाला समांतर असून A चे निर्देशक 1, 3 आहे. A चे निर्देशक 1, 3 म्हणजे x चा निर्देशक 1 आणि y चा 3 म्हणजे इथे आला. तुमचा A जो बिंदू आहे त्याचे निर्देशक 1 आणि 3 इथे आले. म्हणजे ही रेषा A बिंदूमधून अशी y अक्षाला समांतर असणारी रेषा अशी असणार आहे. जर यांनी म्हटलं असतं की ही रेषा x अक्षाला समांतर आहे, तर ती रेषा अशी आडवी असते. बरोबर? ती रेषा अशी असते. x अक्षाला समांतर म्हटल्यावरती ती अशी असते. सध्या y अक्षाला आहे म्हणजे उभी आहे. ठीक आहे? आता A चे निर्देशक 1, 3 आहे, तर B चे निर्देशक काय असतील? आता भावांनो, तुमचा जो B बिंदू आहे, तो पण याच रेषेवरती असणार कुठंतरी. रेषा AB आहे. मग या रेषेवर असताना समजा तो इथं असू शकतो. इथं जर तुमचा B बिंदू असेल, तर याचे निर्देशक काय असतील? x चा निर्देशक 1 आणि y चा निर्देशक 4. x चा 1 आणि y चा 4. जर तो B बिंदू इथं असता, तर त्याचे निर्देशक काय असते? x चा निर्देशक 1 आणि y चा 2. जर तो बिंदू इथे असता, तर B चे निर्देशक काय असते? B चा x निर्देशक 1 बरोबर आणि y निर्देशक -2. जर तो इथे असता, तर B चे निर्देशक काय असते? x निर्देशक 1 आणि y निर्देशक तुमचा -3. एक ऑब्झर्वेशन करा, या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचा x निर्देशक समान आहे. म्हणजे y अक्षाला समांतर असणाऱ्या एखाद्या रेषेचा x निर्देशक हा समान आहे, एकच आहे. मग मला सांगा इथं x निर्देशक 1 कुठे आहे? इथं फक्त ह्या एकाच ठिकाणी x निर्देशक 1 आहे. म्हणजे 1 - 3 हा बिंदू तुमचा बरोबर आहे.
ओके, म्हणजे इथे तुम्हाला या ऑप्शन मध्ये 1-3 येऊ शकतो, 1-4 असेल, 1-2 असेल, 1-2, 1-3 अशा प्रकारे काहीतरी आलं तर समजायचं की बाबा हा ऑप्शन आहे. म्हणजे तुमचा एक्स निर्देशक 1 पाहिजे. ओके, जसं याचा एक्स निर्देशक 1 आहे म्हणजे याचा पण एक्स निर्देशक जर 1 असेल तर तुमचं ते उत्तर बरोबर आहे. तर डी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. समजा जर ही एक्स अक्षाला समांतर असती रेषा, वायच्या ऐवजी जर एक्स अक्षाला समांतर असती, असाही प्रश्न येऊ शकतो ना. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की बाबा एक्स अक्षाला समांतर असते अशी. एक्स अक्षाला समांतर असते. या ए बिंदूचे निर्देशक तुमच्याकडे 1 आणि 3 आहे आणि जर ती एक्स अक्षाला समांतर असती, तर याच्यावरचा कुठलाही बिंदू घ्या. समजा इथं जर मी बिंदू घेतला असता, तर इथं 2 असते. त्याचे निर्देशक 2 आणि 3 असते. म्हणजे त्याचा वाय निर्देशक समान असता. ओके, एक्स अक्षाला समांतर असते तर. ठीक आहे, बाकीचा काय विषय बाजूला जाऊ द्या. आपल्याला सध्या जे विचारलं तेवढंच आपण बघू, नाहीतर उगाच कन्फ्यूज व्हायचे तुम्ही. पुढचा बघा, 10 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ. भावड्या मला घनाचे घनफळ काढायचे 10 सेमी बाजू असलेल्या. आता घनाच्या घनफळाचं सूत्र काय? घनाचे घनफळ. घनाच्या घनफळाचं सूत्र असतं बाजूचा घन. हे सूत्र पाठ करून ठेवा. घनाचे घनफळ सूत्र आहे बाजूचा घन. आणि घनाची बाजू 10 सेमी दिली. मला सांगा 10चा घन. 10चा घन म्हणजे 10 वरती 3 शून्य 1000. 10चा घन आला 1000. 10चा वर्ग 100. 100 गुणिले 10 1000. 10चा घन 1000 आणि 1000 या ठिकाणी 1000 कुठे उत्तर बघा इथे 1000 घ सेमी. उत्तर तुमचं 1000 घ सेमी. घ सेमी किंवा सेमीचा घन लिहिलं तरी चालू शकतं. इथं तुम्हाला घनाचे घनफळच्या ऐवजी घनाचे एकूण पृष्ठफळ काढा किंवा घनाच्या उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ काय असेल, अशा पद्धतीने तुम्हाला सूत्रांवर आधारित डायरेक्ट गणित येऊ शकतात. त्यामुळे सगळी सूत्र तुम्हाला नीट पाठ करून ठेवली पाहिजे. सगळे फॉर्म्युले नीट समजून घ्या मित्रांनो. ते जर समजले तर ही अशा प्रकारची गणित तुम्हाला येतील. फॉर्म्युले पाठ नसतील तर मग ही गणित तुम्हाला येणार नाहीये. खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. पुढे बघा, खालील प्रश्न सोडवा. आता त्रिकोण एबीसी मध्ये बी चं माप 90 अंश आहे, सी चं माप 30 आहे. याचा अर्थ ए चं माप 60 अंश असणार आहे. तर एबी ची लांबी काढा. भाऊ मला एबी काढायची आहे. एबी कुठे सर? इथे आहे. एबी किती अंश कोणासमोरची बाजू आहे? 30 अंश कोणासमोरची बाजू आहे. आता हा जो त्रिकोण जर तुम्ही बघितला, या त्रिकोणाचे कोण 30 अंश, 60 अंश आणि 90 आहे. म्हणून हा 30-60-90 चा त्रिकोण आहे. म्हणून 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. फक्त उत्तर लिहिताना आपण जरा डिटेल मध्ये लिहू म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. बघा, त्रिकोण एबीसी मध्ये असं लिहायचं, डिटेल मध्ये उत्तर लिहायचं. या त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला दिले कोण बी 90, सी 30 आहे. कोण बी बरोबर आपल्याला दिले 90 अंश, कोण सी बरोबर आपल्याला दिले 30 अंश. तर आता मला काय करायचं आहे? एबी काढा. बरोबर, पण इथं असं पण लिहायचं म्हणून कोण सी जो आहे तो आपला 60 अंश असणार आहे. एक जर 30 चा असेल, दुसरा 90 चा असेल तर तिसरा 60 अंशाचा असणार. आणि म्हणून मग 30 अंश, 60 अंश आणि 90 अंशच्या प्रमेयानुसार, 90 अंशच्या प्रमेयानुसार, 30-60-90 च्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल? एक लक्षात घ्या, 30 कोणासमोरची बाजू, 30 कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. 1/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे? एसी. सूत्र लक्षात घ्यायचं. 30 कोणासमोरची बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. 30 कोणासमोरची बाजू 1/2 गुणिले कर्ण. मग इथे लिहायचं 1/2 गुणिले कर्ण किती आहे? 1/2 गुणिले मला कर्ण दिलेला आहे 12 आणि बेस सग 12. उत्तर आलं 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. जर तुम्हाला प्रश्न असता की बीसी पण काढा, मग बीसी बरोबर काय आलं असतं? बीसी किती कोणासमोरची बाजू आहे? बीसी 60 अंश कोणासमोरची बाजू आहे. आणि 60 अंश कोणासमोरची बाजू काय असते? वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. कर्ण आहे एसी. मग वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण किती आहे? 12. बे के बे, बेसक 12, 6 आणि वर्गमुळात 3. 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर आले असते. ओके, कधी कधी इथं काय दिलं जाईल? तुम्हाला एसी दिले ना, एसीच्या ऐवजी तुम्हाला एबी दिली जाईल. बाबा एबी 6 आहे तर एसी काढा. असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण 30-60-90 चा गुणधर्म आणि त्याचबरोबर 45-45-90 चा गुणधर्म, हे गुणधर्म समजून घ्या. याच्यावरचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा इथे. या आकृतीमध्ये मला एम एल एन काढायचं, एम एल आणि एन चं या कोणाचं माप काढायचंय. माप कंस एम एन 70 आहे. भाऊ हा एम एन चं माप जर का 70 असेल तर या कोणाचं माप? मगाशी या प्रकारचा प्रश्न बघितला होता. आंतरलिखित कोणाचं प्रमेय? कोण एम एन एम एल एन एम एल एन कोण एम एल एन बरोबर 1/2 गुणिले माप कंस एम एन. बरोबर, माप कंस एम एन. का? मगाशी आपण बघितलं आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानुसार एम एल एन हा आंतरलिखित कोण आहे.
म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार MLN चं माप 1/2 गुणिले MN असणार. इथं वाटलं असेल या अंतरलिखित कोनाचे प्रमेय, अंतरलिखित कोनाचे प्रमेय, अंतरलिखित कोनाचे प्रमेय, अंतरलिखित कोनाचे प्रमेय. गुणधर्म लिहायला विसरू नका. अंतरलिखित कोनाचे प्रमेय. मग आता बघा 1/2 गुणिले MN चं माप किती 70 आहे. मग या ठिकाणी ते लिहायचं 70. 70 भागिले 2 किती झालं 35 अंश. अशा पद्धतीने आपलं उत्तर येईल. मित्रांनो एका वर्षी हा प्रश्न थोडा वेगळा विचारला होता. एका वर्षी या कोणाचं माप 35 अंश होतं तर या कंसाचं माप किती असेल सांगितलं जाईल. दोघांपैकी कुठल्याही एकाचं माप दिलं जाईल आणि दुसऱ्याचं माप काढायचं आहे. समजा जर का या या कोणाचं माप जर का 60 या कोणाचं माप जर 70 अंश दिलं असतं तर या कंसाचं माप किती असतं 70च्या दुप्पट 140 असतं. एवढं लक्षात घ्या. तर हा प्रश्न अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्यांदा आला या टाईपचा प्रश्न. मगाशी बहुपर्यायी मध्ये होता. आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तुम्हाला कशामध्ये आहे 1 मार्काच्या प्रश्नामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न किंमत काढा. साइन थिटा गुणिले कोसेक थिटा डबल आलाय. साइन गुणिले कोसेक किती असतं 1 असतं. मगाशी आपण हा प्रश्न बघितला होता. पुढचा बघा. जर वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे भावड्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे r बरोबर मला दिले 4 सेंटीमीटर आणि कंसाची लांबी दिले. कंसाची लांबी आपल्याला किती दिलेली आहे बाबा 10 सेंटीमीटर. तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाची 2 सूत्रे. पहिलं सूत्र θ/360 गुणिले पाय r चा वर्ग आणि दुसरं सूत्र आहे कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2 हे सूत्र आहे. आता इथं मला काय दिलंय त्रिज्या दिली आणि कंसाची लांबी दिली म्हणजे मला सूत्र हे 2 नंबरचं वापरायचं. इथं मला थिटा दिलाच नाहीये. मग या ठिकाणी आपण सूत्र काय वापरू बाबा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2 गुणिले r भागिले 2. भाऊ कंसाची लांबी किती आहे 10 आहे. मग इथे लिहा 10 गुणिले त्रिज्या भागिले 2 त्रिज्या 4 आहे भागिले 2 बे के बे बे दुने 4 मग आलं 10 गुणिले 2 10 दुने 20 सेंटीमीटरचा वर्ग किंवा 20 चौरस सेंटीमीटर असं आपण लिहू शकतो. म्हणजे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नाकडे लक्षात घ्या. कधी कधी तुम्हाला थीटा आणि त्रिज्या दिली जाईल. थीटा आणि त्रिज्या दिली तर हे वरचं सूत्र वापरायचं. ठीक आहे. आता आपण पुढचे काही प्रश्न बघूयात. चला पुढची आता जुलै 2025 ची प्रश्नपत्रिका बघूयात. आता 3 प्रश्नपत्रिका झाल्या. ही 4थी प्रश्नपत्रिका. मित्रांनो मी जवळपास 5 तरी प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न निदान बघणार आहे. कारण तुमची तयारी चांगली झाली पाहिजे. मला असं वाटतंय. तुमच्या सगळ्यांना चांगले मार्क मिळाले पाहिजे. त्याच्यामुळे हे प्रश्न बघा. यातलेच बरेचसे प्रश्न रिपीट होतील. जसं की इथं बघा हा प्रश्न आहे. त्रिकोण एबीसी समरूप डीईएफ. 2 त्रिकोण समरूप आहेत. बरं का? त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ समरूप आहेत. आणि बी चं माप 60 आहे. कोण बी बरोबर 60 अंश. तर ई चं माप किती बी आणि ई हे दोघ जण एकमेकांना एकरूप असणार आहेत. जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप आहेत. मग बी जर 60 असेल तर ई चं माप किती पण असणार ई चं माप काय असणार आहे 60 आहे. म्हणून या ठिकाणी बी ऑप्शन हा करेक्ट आहे 60 अंश. झाला उत्तर संपला. एकदम सोपा आहे. तुम्हाला म्हटलं जाईल ए 50 असेल तर डी किती असेल 50च असेल. सी जर 40 आहे तर एफ किती असणार 40 असणार. असा मित्रांनो हा प्रश्न एकदम सोपा आहे. ठीक आहे. चला पुढे बघा बाह्यस्पर्शी डबल आला. 2 बघा मग तिसऱ्यांदा प्रश्न आलाय. हा प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. 4 प्रश्नपत्रिका बघितल्या त्याच्यात तिसऱ्यांदा आलाय. बाह्यस्पर्शी असलेल्या वर्तुळांच्या त्रिज्या 5.5 आणि 4.2 आहे. तर केंद्रातील अंतर म्हणजे बेरीज 9.7 आलं. 9.7 ऑप्शन ए ऑप्शन करेक्ट आहे. जर इथं अंतरस्पर्शी असतं तर उत्तर काय आलं असतं 5.5 वजा 4.2 5तून 2 गेले 3 5तून 4 गेला 1 1.3 आलं असतं. जर हे अंतरस्पर्शी आला असतं तर ते पण ऑप्शन दिले. जर इथं अंतरस्पर्शी शब्द आला असता तर वजाबाकी करायची. मित्रांनो लक्षात घ्या डबल तिसऱ्यांदा प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. परत आला हा प्रश्न. एका रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी 45 मापाचा कोन केलेला आहे. रिपीट प्रश्न आलाय. 45 मापाचा कोन आहे तर थिटा काढा. म्हणजे चढ काढायला तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. इथं चढ काढायचं सूत्र काय वापरणार आपण टॅन थिटा. टॅन थिटा किती आहे बाबा 45 आणि टॅन 45 ची किंमत किती आहे 4 वेळा. मित्रांनो या प्रकारचा प्रश्न आतापर्यंत आला 4 वेळा. एकदा 30 अंश होतं एकदा 45 अंश होतं आणि एकदा 0 अंश होतं. 2 वेळा 45 आणि एकदा 0. म्हणजे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. थिटा दिलाय चढ काढा. 2 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ. मगाशी पण घनाचं घनफळ होतं एक बघितलं तेव्हा 10 सेमी बाजू होती. आता बाजू 2 सेमी
मग घनाचं घनफळ काढायचं सूत्र काय बाबा, बाजूचा घन. सूत्र लक्षात घ्या, बाजूचा घन. बाजू आहे 2, 2चा घन किती 8, 8 सेंटीमीटरचा घन किंवा 8 घन सेमी. 8 घन सेमी हे उत्तर बरोबर आहे. एकदम सिंपल आहे मित्रांनो, छोटी छोटी गोष्टी आहेत, फक्त सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. हा पण रिपीट झालाय प्रश्न, एका वर्षी 10 होतं, एका वर्षी 2 आहे. संपला विषय, एकदम इझी प्रश्न आहे. पुढे जाऊयात. खालील प्रश्न सोडवा. बघा परत आला चौरसाची बाजू. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं चौरसाची बाजू 10 आहे. आता कर्णाची लांबी. मगाशी बघा चौरसाचा कर्ण दिला होता, बाजू काढायची होती. आता बाजू दिली, कर्णाची लांबी काढू आपण. बघा चौरस ज्याला आहे 4 बाजू, समजा ए बी सी डी हा चौरस आहे, त्याच्या 4 बाजू एकरूप आहे, बरोबर. आणि कर्ण मला काढायचे आहेत. चौरसाची ही बाजू 10, ही बाजू 10, ही बाजू 10, ही बाजू 10, सगळ्या बाजू 10 आहेत. आता आपल्याला कर्ण काढायचा आहे. बघा कर्ण काढण्यासाठी बघा हा काटकोन त्रिकोण असतो, त्याचा वापर करायचा. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये कशानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार ते वाक्य लिहायचं. गोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मी प्रनुसार लिहिलंय, तुम्ही प्रमेयानुसार पूर्ण लिहा पेपरला. कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. कर्ण कोणी येशी, बाबा येशीचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. एक बाजू 10, दुसरी 10, म्हणजे एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. इथे लिहायचं एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. एबी 10 आहे, 10चा वर्ग अधिक बीसी बरोबर पण 10चा आहे, 10चा वर्ग, कारण बाजू 10 आहे. 10चा वर्ग 100 आणि या 10चा वर्ग पण 100. 100 आणि 100 किती झाले 200, म्हणजे एसीचा वर्ग बरोबर किती झालं 200. मग एसी बरोबर किती, वर्गमुळात 200. एसी बरोबर आपल्याकडे आलं वर्गमुळात 200. भावा एवढं लिहिलं तरी चालेल, फक्त कधी कधी काय करायचं, अवयव पाडून टाकायचे. 200 म्हणजे 100 गुणिले 2, 200. भाऊ एसी आपल्या जाग्यावर. आता मला सांग 100चं वर्गमूळ 10 येतं, म्हणून 100चे 10 आले बाहेर. 100चे 10 बाहेर आले म्हणजे वर्गमुळात 2 राहिलं. 10 वर्गमुळात 2 सेमी एसी. कर्ण बरोबर 10 वर्गमुळात 2 सेमी. तर लक्षात घ्या मित्रांनो, या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. दुसरी पण एक पद्धत आहे, ती पण तुम्हाला मी सांगितली, ती पण पद्धत तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, झालं. तर या पद्धतीने हा प्रश्न झाला. आता पुढचा एक प्रश्न बघा. बघा समरूप त्रिकोणाचा प्रश्न आला. 2 समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. आता बाजूंचं गुणोत्तर 3:5 दिले, क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. बघा मग आपण काय करू, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 व बाजू S1 मानू, बाजू S1 मानू. लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1 आणि त्याची बाजू S1 मानू. त्याचप्रमाणे मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 व बाजू S2 मानू. मला दिले काय बाबा, बाजूंचं गुणोत्तर 3:5 आहे. याचा अर्थ S1 भागिले S2 हे जे गुणोत्तर आहे ते 3/5 आहे. आणि आपल्याला त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. आता दिलेले त्रिकोण समरूप आहेत. पहिलाच प्रश्न होता बघा आजचा, दिलेले त्रिकोण समरूप आहेत. इथं बघा दिलेले त्रिकोण समरूप आहेत, समरूप आहेत. आता जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. म्हणून बघा A1 छेद A2, म्हणून यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. मला सांगा A1 ची बाजू S1 आहे त्याचा वर्ग भागिले A2 ची बाजू S2 आहे त्याचा वर्ग. इथं कंसात लिहा समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ आहे. बरं, 2 त्रिकोण समरूप असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. मग बघा A1 छेद A2 बरोबर S1 किती 3 आहे, 3चा वर्ग आणि S2 5 आहे, 5चा वर्ग. इथं काय S1 3 आहे, 3चा वर्ग, S2 5 आहे, 5चा वर्ग. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, म्हणजे तुमचं गुणोत्तर A1 छेद A2 म्हणजे तुमचं जे गुणोत्तर आहे की त्याला 9/5, म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 9/5, म्हणजे 9/25 3/5 आहे. तर या दोघांचे वर्ग, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, असं उत्तर आपल्याला काढता येईल. दुसऱ्यांदा हा प्रश्न मित्रांनो आलेला आहे, जरा नीट समजून घ्या. या कन्सेप्टवर आधारित प्रश्न दरवेळेस विचारला जातो. कधी कधी 1 मार्काला विचारला जातो, कधी कधी 2 मार्काला पण विचारला जातो. ठीक आहे, पुढे बघा. आता इथे बघा, इथे तुम्हाला चढ काढायचा, इथे चढ काढायचा. हा प्रश्न लक्षात घ्या. ए आपल्याला बिंदूचे निर्देशक दिले 2, 3, 2 आणि 3, आणि बी चे निर्देशक आपल्याला दिले 4 आणि 7. तर या दोन बिंदूंमधून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. बघा ए चे निर्देशक x1 y1
बी चे निर्देशक x2 आणि y2. तर आता AB चा चढ काढायचा आहे मला. AB चा चढ. भाऊ चढ काढायचं सूत्र आपल्याकडे असतं y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. आता y2 वजा y1. y2 7 y1 3 7 वजा 3 भागिले x2 वजा x1. x2 4 x1 2 4 वजा 2. 7तून 3 गेले 4, 4तून 2 गेले 2 आणि बे दुने 4 उत्तर आलं 2. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडू शकतो. माझ्याकडे उत्तर 2 आलेलं आहे. चढ काढा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मला काय दिलंय एबीचा चढ दिलाय. कधी-कधी इथं तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल अंतर काढा. असे 2 बिंदू दिले जातील आणि अंतर काढायला सांगितलं जाईल. मग त्यावेळेस अंतराचं सूत्र वापरायचं. त्यामुळे अंतर काढा असा प्रश्न सुद्धा तुम्हाला 1 किंवा 2 मार्काला येतो. ते लक्षात घ्या. पुढे बघा. साइन थीटा बरोबर 7/25 आहे तर कोसेक थीटाची किंमत काढा. भाऊ सूत्र माहितीच पाहिजे. कोसेक थीटा बरोबर 1/sin थीटा हे सूत्र माहिती पाहिजे. कोसेक आणि साइनचं रिलेशन दर्शवणारं सूत्र आहे. इथं जर तुम्हाला सूत्र माहिती असेल तरच कार्यक्रम होईल ना, तर कठीण आहे. असं सूत्र शोधायचं की ज्याच्यात साइन आणि कोसेक दोघे जण सुद्धा आहेत. मग बरोबर 1 भागिले साइनची किंमत 7/25. 7/25च्या उलटे 25/7. 25 गेले वर 7 आले खाली. ओके झालं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो डायरेक्ट सूत्रांवर आधारित. ही झाली. अजून एक प्रश्नपत्रिका बघू. मार्च 2023. हो बघा प्रश्न. मार्च 2023 मध्ये काय एका त्रिकोणा बघा बाजूची लांबी एबीसी असलेल्या त्रिकोणामध्ये जर इथं मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. इथं मध्ये एक राहिले जर सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. इथे एक गोष्ट ऍड करायची राहिली बरं का. सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. आता लक्षात घ्या याच्यामध्ये एका बाजूचा वर्ग इतर बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणजे तो काटकोन त्रिकोण आहे बरं का. काटकोन त्रिकोणावर प्रश्न आला. हा प्रश्न होता 2023 ला. पुढचा बघा एक प्रश्न होता 2023 ला. आता याच्यामध्ये लक्षात घ्या एका वर्तुळाच्या जीवा एबी आणि सीडी परस्परांना ई मध्ये छेदतात. बघा अशा प्रकारे वर्तुळ आहे. त्याची जीवा एक एबी आहे, ही एबी आहे आणि दुसरी जी जीवा आहे ती सीडी आहे. हे दोन्ही जीवा परस्परांना ई मध्ये छेदतात. मला दिलंय एई बरोबर 10. बरं का. आता ज्या किमती दिल्या त्या आपण लिहू. एई बरोबर 10 दिले. त्याच्यानंतर ईबी बरोबर मला दिले एई बरोबर 4 दिले बरं का. 10 नाही दिले 4 दिले. एई बरोबर 4 आहे. ईबी बरोबर 10 आहे. त्याच्यानंतर सीई बरोबर 8 आहे. तर ईडी काढा. मित्रांनो इथं लक्षात घ्या याला जीवांच्या आंतरछेदनाच्या गुणधर्मानुसार जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होतं. आता एबी जी जीवा आहे तिचे दोन भाग काय एई आणि ईबी हा गुणाकार आणि सीडीचे दोन भाग काय झाले सीई गुणिले ईडी. मग तुम्ही असं लिहा पहिलं वाटलं असतं सीई गुणिले ईडी हा गुणाकार बरोबर एई गुणिले ईबी हा गुणाकार बरोबर एई गुणिले ईबी लिहा. विषय संपला. आता सीई गुणिले ईडी काय बाबा. सीई माझ्याकडे कुठे गेला सीई 8 आणि ईडी काढायचे. माहिती याचं 8 गुणिले ईडी कारण आपल्याला ईडीच काढायला सांगितले बरोबर 4 गुणिले 10 एई 4 आहे ईबी 10 आहे. माहिती याचं 4 गुणिले 10 8 ईडीचं 8 ईडी आपल्या जाग्यावर आणि 4 10 40 ईडी आपल्या जाग्यावर 40 आपल्या जाग्यावर 8 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 8 झाले. मग ईडी बरोबर 8 45 ईडी बरोबर माझ्याकडे आलं 5. तर ईडी बरोबर 5 कुठे बाबा ऑप्शन बी करेक्ट आहे. तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे हे लक्षात घ्या. खूप इम्पॉर्टंट विषय. चला यातला तिसरा प्रश्न काय होता बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये होता आरंभ बिंदूचे निर्देशक. मी पहिलं सांगितलंय पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हटलं होतं आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0 असतात. ठीक आहे. आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0. तळाची त्रिज्या 7 सेमी शंकूची तिरकस उंची. परत प्रश्न आला मगाची 5 आणि 12 होत्या. त्रिज्या 5 आणि उंची 12 होती. आता काय दिलेले या ठिकाणी तळाची त्रिज्या बरोबर आपल्याला दिले 7 आर बरोबर किती 7 आणि उंची एच बरोबर दिलेला आहे 24. तर तिरकस उंची काढा. मग तिरकस उंची म्हणजे एल काढायचं सूत्र काय बाबा एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. आर किती बाबा 7चा वर्ग एच किती 24चा वर्ग बरोबर. 7चा वर्ग 49 24चा वर्ग किती येतो 576. इथं लिहून ठेवायचा 576. दोघांची बेरीज किती आली 625. एल चा वर्ग बरोबर 625 येते. एल बरोबर 625 चा वर्गमूळ 25. 25 सेमी कुठे आहे भाऊ 25 सेमी कुठंच नाहीये. याच्यामध्ये 25 सेमी हा ऑप्शन राहिलाय. मला वाटतं इथे कुठेतरी 25 सेमी घेऊन टाका. ए ऑप्शन करेक्ट करून टाका. उत्तर 25 आहे. टायपिंग मिस्टेक आहे पण उत्तर 25च असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय येणार नाही. 25च उत्तर आहे. ठीक आहे. जाऊयात चला पुढे. तिरकस उंची कशी काढायची मगाशी सुद्धा या प्रकारचा प्रश्न येऊन गेला आपल्याला. त्याच्यामुळे नीट कन्सेप्ट लक्षात घ्या समजून घ्या. पुढचा प्रश्न बघा. खालील उपप्रश्न बघा परत
समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळावर आधारित तिसरा प्रश्न आहे हा. इथं काय दिले, दोन त्रिकोण समरूप आहेत, त्रिकोण ए बी सी, समरूप त्रिकोण पी क्यू आर, क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलंय. समरूप त्रिकोण क्षेत्रफळांचं गुणोत्तर आलं तर ते क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग येतं. इथं त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले, आता बाजूंचं गुणोत्तर काढायचं बघा. आता समरूप आहे ना, यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर काय येतं बाबा, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग येतं. आता मला सांगा एबीसी ची बाजू काय, एबी, एबी चा वर्ग, आणि पीक्यूआर ची बाजू काय, पीक्यू, पीक्यू चा वर्ग. सूत्र काय बाबा, कंसामध्ये लिहा समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ आहे. आता मला सांगा एबीसी छेद पीक्यूआर किती दिले, 16/25. मग त्याच्या जागी लिहा 16/25 आणि एबी छेद पीक्यू काढायचे, एबी चा वर्ग भागिले पीक्यू चा वर्ग, एबी चा वर्ग भागिले पीक्यू चा वर्ग. आता सगळ्यांची वर्गमूळ काढा, 16चं 4, 25चं 5, एबीच्या वर्गाचं वर्गमूळ एबी आणि पीक्यूच्या वर्गाचं पीक्यू. म्हणजे याचा अर्थ एबी छेद पीक्यू बरोबर मला काय मिळालं, 4/5 मिळालं. म्हणजे हे गुणोत्तर 4/5 असणार आहे. मित्रांनो हा प्रश्न उलटा होता. मगाशी जे दोन प्रश्न बघितले त्याच्यामध्ये बाजूंचं गुणोत्तर दिलं होतं, क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं होतं. आता क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले, बाजूचं गुणोत्तर काढायचंय. पण लक्षात घ्या, दोन त्रिकोण समोर दिसले रे दिसले तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग लिहून मोकळं व्हायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. चला पुढे जाऊयात. पुढे बघा, त्रिकोण आरएसटी मध्ये बघा, त्रिकोण आरएसटी मध्ये S90 आहे. अशा प्रकारे आपल्याकडे आरएसटी आहे, आर एस टी, याच्यामध्ये S90 आहे, टी चं माप 30° आहे. याचा अर्थ हा तुमचा आर जो आहे त्या आर चं माप किती असणार आहे, 60° असणार आहे, बरोबर. आणि आरटी बरोबर 12 आहे, आरटी बरोबर 12 आहे. तर आरएस काढा. त्रिकोण कुठला तयार झाला, 30-60-90 चा. मग इथं लिहायचं त्रिकोण आरएसटी मध्ये कोण टी 30, कोण आर 60, S90, म्हणून 30-60-90 च्या प्रमेयानुसार मला काय काढायचं, आरटी, मला काय काढायचं, आरएस. भाऊ मला सांग, आरएस किती कोणासमोरची बाजू आहे, आरएस 30° कोणासमोरची बाजू आहे. मग 30° कोणासमोरची बाजू काय असते, 1/2 गुणिले कर्ण असतं, आपल्याला माहिती आहे. मग मला सांगा 1/2 गुणिले कर्ण कोण आहे, कर्ण आपल्याकडे आरटी आहे, जो आपल्याला दिला आरटी, कर्ण आपल्याकडे आरटी आहे. मग 1/2 गुणिले आरटी किती आहे, 12 दिलेला आहे, आरटी बरोबर 12. आता बेस 12, उत्तर किती आलं, 6 आलं. आणि जर तुम्हाला या ठिकाणी म्हटलं असतं एसटी काढा, मग एसटी काय आलं असतं बाबा, एसटी किती, 60 कोणासमोरची बाजू आहे. मग ती लिहिताना आपण लिहिलं असतं वर्गमुळात 3/2 गुणिले आरटी, कर्ण काय बाबा आरटी. मग लिहा वर्गमुळात 3/2 गुणिले आरटी किती आहे, आरटी आपल्याकडे 12 आहे. मग इथे लिहिलं असतं आपण 12, बे के बे, बेसक 12, उत्तर आलं असतं 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर किंवा किलोमीटर, जे काय आहे ते. पण तुम्हाला बघा 30-60-90च्या प्रमेयावर आधारित सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जातात. हे प्रमेय, ही संकल्पना आपण नीट समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी, तर सगळ्यात मोठ्या जीवेची लांबी, परत प्रश्नाला रिपीट, दुसऱ्यांदा प्रश्न आलाय. त्रिज्या बरोबर मला दिले 5 सेंटीमीटर आणि सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास, सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास. व्यास किती असतो, 2 गुणिले त्रिज्या असतो, 2 गुणिले त्रिज्या 5 आहे आणि 5 दुने 10 सेंटीमीटर. मित्रांनो संपला विषय, एकदम इझी आहे, एकदम इझी. अशा पद्धतीने मित्रांनो या सगळ्या प्रश्नाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न, रिपीट. आता बरेचसे प्रश्न रिपीट व्हायला लागलाय. हा प्रश्न पहिलाच बघितला आपण, सगळ्यात पहिला प्रश्न पत्रिकेमध्ये हा प्रश्न बघितला होता. 0-0 आणि पी या दोन बिंदूतील अंतर काढा, म्हणजे आरंभ बिंदू आणि ज्या 3-4 या बिंदू मधला अंतर काढा. हा प्रश्न आपण सगळ्यात पहिला बघितला होता. थोडंसं जे आता जॉईन झाले त्यांनी थोडं मागच आहे या व्हिडिओमध्ये, आणि बघा हा प्रश्न आपण बघितला होता. तरी सुद्धा आपण परत बघू, चला टेन्शन नको. इथं याचे निर्देशक x1 आणि याचे y1 आहे, याचे निर्देशक x2 आणि y2 आहे. आणि ओपी मधलं अंतर काढण्यासाठी अंतराचं सूत्र वापरायचं आहे, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. मला सांगा x2 वजा x1, x2 माझ्याकडे 3 आहे, x2 3 आणि x1 0 आहे, 3 वजा 0 चा वर्ग अधिक y2 वजा y1, y2 4 आहे, y1 0 आहे, 4 वजा 0 चा वर्ग बरोबर. 3तून 0 गेले 3तून 0 गेले 3, 3चा वर्ग, 4तून 0 गेले 4, 4चा वर्ग, 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16, 9 आणि 16 आपल्याकडे येतं 25 आणि 25चं वर्गमूळ येतं 5. दुसऱ्यांदा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी फास्ट शिकवला. मित्रांनो बरेचसे प्रश्न आता तुमचे रिपीट होत जातात, त्यामुळे या सगळ्या प्रश्नांकडे आता आपण नीट लक्ष दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बऱ्याचशा प्रश्नपत्रिका बघितल्या, साधारणतः 4-5 प्रश्नपत्रिका आज आपण बघितल्यात. आणि आज जे प्रश्न आपण बघितले
यातलेच बरेचसे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांकडे आपण नीट व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, नीट बघितलं पाहिजे. ठीक आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. थांबण्याच्या अगोदर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जरा समजून घ्या. आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. हे ॲप जे आहे त्या ॲपवरती आपण खूप इम्पोर्टंट प्रश्नांवरती चर्चा करत असतो. ॲप जर तुम्ही नसेल अजून डाउनलोड केलं, तर ॲप आपलं डाउनलोड करा. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप आहे. प्ले स्टोअरला तुम्हाला ॲप मिळेल. त्यामध्ये फक्त ₹49 चा हा जो कोर्स आहे, तो तुम्ही जॉइन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा इम्पोर्टंट व्हिडिओज बघायला मिळतील. आणि जर तुम्ही YouTubeवरती असाल, तर आपला YouTubeचा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन सुद्धा दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजच्या आणि त्याचबरोबर आपला WhatsAppचा जो ग्रुप आहे, तो WhatsAppचा ग्रुप सुद्धा जॉइन करा. त्याच्यावरती खूप साऱ्या इम्पोर्टंट नोट्स वगैरे जे आहेत, त्या मी शेअर करत असतो. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.